श्री साईनाथ स्तवन मंजरी मंगलचरण. श्री महागणाधिपते नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तस्मैस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विफलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. या कुन्दे तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिरे सदा वंदिता सा मा पातु सरस्वती भगवती निःशेषदाड्यापहा. श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजयोग मुद्रा नेत्री नेरे दुजवीन निद्रा ते भेट सेवा मजला सुभद्रा यम ब्रह्मा वरुणे द्रुमुख सुवंती देवेस्तवे वेद सांग पदक्रमो निशंती सा सामगा ध्यानावस्थित गते मनसा पश्यन्ति योगिनो यस्यांत विदु सुरासुरगणा देवाय तस्मै नमः. स्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्य केशवं बादरायणं सूत्रभाष्यो वन्दे भगवन्तो पुनः पुनः. गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्ञानेश्वर भगवान विष्णू निवृत्ती भगवान हर सोपान भगवान ब्रह्मचक्कला मुखं करोति वाचालं पंगुं लङ्घयकृपातं वन्दे परमानन्दमाधवम्. श्री गणेशाय नमः. हे सर्वाधारा मयुरेश्वरा सर्व साक्षी गौरीकुमा हे चिंत्या लंबोदरा पाहिमा श्री गणपते तू सकल गणांचा आदिश म्हणून म्हणती गणेश तू सर्व शास्त्राचा मंगलरूपा भालचंद्रा हे शारदेवा विलासनी तू शब्दची स्वामिनी तुझे अस्तित्व म्हणून व्यवहार चालती जगताचे तू ग्रंथकाराची देवता तू भूषण देशात सर्वता तुझी अवघ्या ताकद सत्ता नमो तुझी जगदंबे. हे पुण्य ब्रह्मा संत प्रिया हे सगुण रूपा भंडारा रूपानया परमसद्या पांडुरंगा नरारे तू अवघ्यांचा सूत्रधार तुझी व्यक्ती जगभर अवघे शास्त्रे विचार करते तुझ्या स्वरूपाचा पुस्तक ज्ञानी जय जय पुणी त्यातुनी गवसी चक्रपाणी त्या अवघ्या मूर्खांनी शब्दवाद करावा तुला जाणे ते एक संत बाकीची होती कुंठित तुला माझा दंड होता आधारे हा अष्टांगी. हे पंचवक्र शंकरा हे नरुंड मालाधर हे नीलकंठा दिगंबरा ओंकार रूपा पुष्पपते तुझे नाम ज्याचे ओठी त्याचे दैन्य जाय उठा उठी ऐसा आहे दुर्जटी महिमा तुझ्या नावाचा तुझ्या चरणा बंधून मी हे स्तोत्र करतो लेखन यास करावे साह्य पुण्य तू सर्वदा नीलकंठा आता बंधू अत्रिसुता इंद्रिया कुलदैवता श्री तुकारामादी सकल संता तेही अवघ्या भाविकांचे जय जयाची साईनाथा पती पावन कृपावंता तुझ्या पती ठेवितो माता आता अभय असू दे तू पुण्य ब्रह्मा सौख्यधामा तुझी विष्णू नर्तमा अर्धांती ज्याची उमा तो कामारी तुझकी तू नरदेधारी परमेश्वर तू ज्ञान नभीचा दिनकर तू दयेचा सागर भोरोगा औषधी तू हीन दीन चिंतामणी तू तव भक्ता स्वर्धुनी तू बुडत्यांनी भव्यतरणी तू भितासी आश्रय जगाचे आद्य कारण जे कविमल चैतन्य ते तुम्हीच हा दयाघन विश्व हा विलास तुमचाची आपण जन्मरहित मृत्यूहीन आपणा प्रत तेच अखेर करून येतं पूर्ण विचार शोधता जन्म आणि मरण हे दोन्ही अज्ञानजन तरी धोपासून आले ते आपण मुळीच महाराजा पाणी झाले ते प्रगडले म्हणून का ते तो पडले ते पूर्वीच होते पूर्ण भरले आले मात्र आतोय खाचे आले जीवन मन लाले अधीना झरा ऐसे तीच लावून जला भावे खाजाची लागला आणि आडला हे ठावीन जला काकी जल खाचेला देत नव्हते मधोमणी खाचेचे मात्र अभियान जीवनाचा परिपूर्ण म्हणून ते आठ दारुण दैन्यावस्था आहे तिचे न देही खाच करी शुद्ध चैतन्य खाचा अनंत होती जरी तरी न पालटतो याचा म्हणून जन्म आपण आम्ही तसे दयाघना अन्य कंदना कन्या भावे वज्र तुम्ही ऐशा खाचा आजवर बहुत झाले भूमीवर हल्ले अजून होणार पुढे हे कालावस्थेने त्या प्रत्येक खाचे प्रत निराळे नावरूप मिळतं जेणेकरून जगतात ओळख त्यांची पडते आता चैतन्याप्रत मी तू म्हणे नाना उचित काकी जेथे संभवते तेची चैतन्याचे आणि व्याप्ती चैतन्याची अवघे जगात ठाईचाची मग मी तुझ्या भावांची संगत कैसी लागते जलमेघ गर्भींची एकपणे एक साच अवतरणे भुवरी होतात भेद होती अनेक जे गोदेच्या पात्रात ते गोदा म्हणून वाहिले जातं जे पडे कुपात तैसीन त्यांची योग्यता संत रूप गोदे प्रती तेथील तुम्ही हा वारी आम्ही तिला खूप सरोवरी म्हणून भेद तुम्हा आम्हा वाय होतात आले पाहिजे तुम्हा पद शरद सर्वदा जोडून हात काकी पवित्र तुम्हा ठाई
पात्रामुळे पवित्रता आली गोदा सर्वत्र. नुसत्याच जलात पाहतात एकपणे एकची पात्र गोदावरीचे जे का ठरले पवित्र ते ठरण्यात भूमीचे गोंधळ झाले साह्यपा मे गर्भींच्या उत्काला. जो भूमी भागने बदला त्याच भूमीच्या भागाला गोदा म्हणाले शास्त्र. इतरत्र जे जल पडले त्यांनी पत्कुना स्वीकारले. रोगी करून खाड झाले मूळचे गोड असून तैसे गुरुवर आहेत षंडपुंजीन खान चेत. त्या पवित्र पिंडाप्रत संताभियान शोभत असे म्हणून संत ती गोदावरी. मी म्हणतो साजरे अवघे जीवात आहे खरे आपली श्रेष्ठ योगदा. जगदारंभापासून ओदायचं निर्माण तोही भरले परिपूर्ण तुटेन झाले. पहा जेव्हा रावणारी येता झाला गोदा तैल त्यावेळी तेथील वारे टिकेसा कोठून आजवरे पात्र माता ते जुळले जल सागरा मिळाले. पावित्र्य कायम राहिले जलपात्राचे आजवरे प्रत्येक संवत्सरे जुने जाऊनी न्यायालय. पात्राभितरी तोच न्याय तुंबाडा शतक ते संवत्सर त्या शतकातील साधूवर हेची जल साचर नाना विभूत्या लाटा या संत रूप गोदिसी. प्रथम संवत्सरासी पूर आला निश्चयाची सन सन सनंगनाचा मागून नारद तुंबर ध्रुव प्रल्हाद बलिनुपर शबरे अंगद वायुकुमार पितर गोप गोपी ऐसे बहुता आजवर प्रत्येक शतका माजरे पूर आले वरचेवरी ते वर्णने अशक्य. या सांप्रतच्या शतकात संत रूप गोदे प्रत आपण पूर आला तर साईनाथांचे म्हणून तुमच्या दिव्य चरणा मी करतो वंदना. महाराज माझ्या दुर्गुण पाहू नका किंबी मी ही नदी नांदणी पातक्यांचा शिखामणी उक्त अवघे कुलक्षणी पर्याफेर करू नका. लो अंगीचे दोष मनना आणि परिसर गावीचे लेंड ओळस गोदन लावे परतोनी. माझ्या मधील अवघी घाण आपल्या कृपा कटाक्षी करून करा वेगे हरण हीच विनंती त्यासाची परिसर संग होऊन लोहाचे ते लोहपण जरेने होय गुरुवार तरीही तो परिस्थिती मला पापी ठेवू नका. आपण हिनत्व घेऊ ना आपण परिसमी लोह देखा माझी चढ आपण ते बालका प्रसदेव करते परिणाम आता रागावते हे आणून ध्यानात ते कृपा प्रसाद करावा. हे सायना सद्गुरु तूच माझ्या कल्पतरु भावातीचे भवेतारू तूच असे निचे. तू कामधेनू चिंतामणी तू ज्ञानंबीचा वासरमणी तू सद्गुणांची भव्य खाणी अथवा सोपाना स्वर्गीचा. हे पुण्यवंता परमपावना हे शांतिरूपी आनंदघना हे चित्स्वरूप पुण्य हे वेदरता ज्ञानसिंधू हे विज्ञानमूर्ती नरोत्तमा हे क्षमा शांतीच्या निवासधामा हे भक्तजनांच्या विश्रामा प्रसे मजपते. तू सद्गुर मचिंद्र तू महात्मा जालंधर तू निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर कविशेखनाथ तूच बोधला सावता तूच रामदत्त तत्वा तूच तुकाराम साईनाथ तूच सका माणिक प्रभू या आपल्या अवताराची पर्याय आगमनाची ओळख आपली जातीची होऊन देता कोणाते. कोणी आपणा म्हणती यवन कोणी म्हणते ब्राह्मण ऐसी कृष्ण समान लीला आपण मांडली. श्रीकृष्णाचा पाहून नाना प्रकारे बदली जन कोणी म्हणाले यदुभूषण कोणी म्हणाले गुराखी यशोदा म्हणे सुकुमारवाळ कंस म्हणे महाकाळ उद्धव म्हणे प्रेमळ अर्जुन म्हणे ज्ञानजी तैसे गुरा आपणासी जे ज्याच्या मानस योग्य वाटे निश्चित ते तुम मदत मशीद आपले वस्ते स्थान विंध्या वाचून असती काना पहातेच्या तना पाहून यवन म्हणणे भागवतुमा तैसे अग्नीची उपासना पाहून तुम आपली दयाघाना निश्चय होता आमच्या मना आपण हिंदू म्हणून परिभेदे व्यावहारिक याची तार्किक परिजीवना स्वाभाविक त्यांना वाटे महत्वाची आपली आहे ब्राह्मस्थिती जात होताना आपणाप्रती आपण अवघेचे गुरुमूर्ती आद्य कारण यवन हिंदूचे विपट आले म्हणून तदकन्या भले मशीद अग्नीला स्वीकारले लीला भक्ता जावे आपण जात गोता तिथं सतकुची का सत तिचं तुम्ही साक्षात तर्कातिक साची तर्क वितर्कांची घोडे चालली की ते आपण पुढे तेथे माझे बाप पुढे शब्देतील कोठून परी पाहुणी तुम्हाला मौन धरता मला काकी शब्द स्तुतीला साहित्य व्यवहारिक म्हणून शब्द करून जे जे होईल वर्णन ते सर्व करणं आपल्या कृपा असते. संतांची योग्यता भली देहुनी आगळे अजय तुझ्या स्नायूमुळे स्थानजवळ साधूंच्या हिरण्यकश्यप रावणाला द्वे दुष्य मृत्यू आला तैसे ऐक नाही घडला प्रकार संत असताना गोपीचंदी उकड्यासी गाडी शांतते परी त्या महात्म्याचे नाही म्हटला विषय उलट राजाचा उद्धार केला चिरंजीवी करून सोडला. अशा संतांच्या योग्यतेला वर्णन करावे कोठवरी संत सूर्य नारायण कृपा त्यांची प्रकाशपूर्ण संत सुखदर कौमुदी तत्कृपा संत कस्तुरी शोजवळ कृपा त्यांची परिमळ संत विक्षुर रसनवाळी तत्कृपा सत सृष्ट दुष्टामती समसमान चेती उलट पाप्यावरी प्रीती अलट त्यांची बसते. गोदावरी जलात अमळ करते धुवाय निर्मळ ते संदुकी तर आहे लांब गोदेपासून जे संदुकीमध्ये बसले तेही वस्त्रे एकदा आले होते धुवाय लागे भले गोदावरच्या पात्रात येथे सांगू दुःख वैकुंठ गोदा तुम्ही निष्ठाघात जीवात्मे हेच पटल षडविकाला मळ त्यांचा तुमच्या पदाचे दर्शन हेच आहे गोदासना अवघ्या माळा ते घालून पावन करणे समर्था आम्ही जने संसारी मळता वरच्यावर या म्हणून आम्ही अधिकारी सत्यदर्शन घेण्यास गौतमाची विपुण्य आणि धुणे मळकट घाटावर तसेच पडल्या साचे त्याची ने तो गोदेसी तुम्ही सगळं शीत तरुवर आम्ही पांतच साच्यावर तापताचा हा प्रकार तापला असे चरणावशोध त्याच्या ताप सध्या करा रक्षण गुराय सत्कृपे शेताची आहे आपली लोकोत्तर वृक्षाखाली बैसून जरी लागते वरून तरी त्या तरू लागून छायेत तरू कोण म्हणे तुमच्या कृपेविना पायी जगात बरे होणे नाही. अर्जुनाला शेषाय सकलाला धर्मास्तव सुग्रीव कृपेने भीमेशना साधला श्रीरामाला संतामुळेच मोठेपणा लागला श्री हरीसी
ज्यांचे वन वेदासी न होय अशा ब्रह्माचे सगुण करुण भूमीचे लाजविले संतांनीचा दामाजीने मनविला महार वैकुंठपती रुक्मिणी चोखोबाने उचलला ढोर राबिला त्याच्या कथबा संत महत्व जाणून पाणी वाय जग जीवन संत करे यजमान सच्चिदानंद प्रभूचे फार बोलणे लगे आता तुझा आम्हा माता पिता हे सद्गुरु साईनाथ शिर्डी ग्राम निवासी या बाबा तुमच्या लिहिल्याचा कोण लगे पाडसाचे त्यांनी माझी अर्शवाच्या तिकीट सांगा कुठून जड जीवांच्या उदाहरणार्थ आपण आलं शिर्डीत पाणी ओतून पंथात दिवी तुम्ही जाळीले सब हात लाकडाची फळी मंच करूसाठी आपले योग सामर्थ्य शक्ती दाविले भक्तजना वाजपणा कैकांचा तुम्ही केला हरसाचे कित्येकांच्या रोगांचा विमुड केला तोदीने वार आणि ऐक संकटे तुम्हाला काही अशक्य वाटे पिपी देखील कोटून मोठे ओझे माने गजपती असो आता गुरु आहे दिनावरी करादाय मी तुमच्या लागलो पाय मागील लोटा मजला तुम्ही महाराज राजेश्वर आम्ही कुबेरांचे कुबेर तुम्ही वैद्यांचे वैद्य तुम्हाविन श्रेष्ठ कोणी अवताराच्या पूजेस साहित्य आहे विशेष परिपूजावायचं तुम्हाला जगी पदार्थ न राहिला पहा सूर्याच्या घरी संधी पळ आली खरी परी ती त्याने साजरी करावी कोणत्या द्रव्य सागराची क्षमय तहान ज्यांना मैठ आहे वन्नीलाही शेकावाय अग्नी कोठून द्यावा तरी जिचे पदार्थ पूजिते ते तुमच्या आत्म्याचे अंशादिसाची अस्तित्वाचे श्री समर्थ गुरु आहे हे तत्वदृष्टीचे बोलणे परी तैशी झाले म्हणे बोलला अनुभव विनय शब्द झाला नर्तक व्यावहारिक पूजन जरी तुमचे करून मी सांगा तरी जे कराय नाही पदरी सामर्थ्य माझे गुरु आहे बहुतेक करून कल्पना करतो मी तुमच्या पूजा तेच पूजा दयांना मान्य कराय दासाचे आता प्रेमाश्रू करून तुमचे प्रश्न चरण सद्भक्ताची चंदन उगाळून लावितो कपली शब्द अलंकारची घालितो ही तुम्हासाठी प्रेम भावे सुगमांची माळा गाळता घालतो दुप्प कुसितपणाचं तुम्हा पडे जायचं सचा जरी तो वाईट दरवाजा पर्यंत सुटेल घाण त्याची सद्गुण जे धूप जायचं त्या द्रुपदावेचा ऐसा प्रकार होत असे द्रुपदावेचा अग्नीचा स्पर्श होता शनिसाच्या सुवास तू ततंगींचा जात त्याला सोडणं तुमच्या पुढे उलट होते घाण तेवढी अग्नीचा सद्गुण पुढची पाहणे त्या अक्षयाची जगा संपन्नीच्या गळाला कुचितपण मल रहित होईल म्हणा गंगीचे गेले कडकपण मग ती पवित्र सहची दीप माया मोहाचा पादळ तुम्ही असाच्या त्याने वैराग्य प्रभेचा हो गुरु लांबसी शुद्ध निश्चय सिंहासनात येतो बसाव्या कारण त्याचे करुणे ग्रहण भक्ती नैवेद्य स्वीकारा भक्ती नैवेद्य तुम्ही खाणे तसं मला पाचणे काकी मी तुमचे ताणे पायावरी हक्क माझा मन माझी दक्षिणा मी ती अर्पितो आपण जे करतेपणा कशाचाही मजकडे आता प्रार्थनापूर्वक मात्र घालितो मी दंडवत ते मान्य हो आपणात गुरु आपणा परत पुण्य श्लोका साईनाथा श्लोक शांतचित्ता महाप्रज्ञा साईनाथा दया घना दया सिंधू सत्स्वरूपा मायात विनाशना जात गोता तिता सिद्ध अचिंत्य करुणालया पाहिमा नाथा शिर्डी ग्राम निवासी श्री ज्ञानार्का ज्ञानदाता सर्व मंगलकारका भक्तचित्त मळाराय शरणागत रक्षका सृष्टीकर्ता विनिचितो पातात अविंद्रापती जगत्रयालयानता रुद्रतो तो निश्चित तुझं विनाता कोठे ठावना या मयेवरी सर्वज्ञ तू साईनाथा सर्वांच्या हृदयात क्षमा सर्व अपराधांची करावी याची मागणी अभक्ती संशयाच्या त्याला आटा शीघ्र निवारण तू धेनू वसमिताने तू हिंदू चंद्रकांत मी स्वर रूप तत्वदा आधार दास हानमी ठेवा आता श्री माझ्या कृपेचा कर पंचर शोक चिंता निवार आहे गणू हात किंकर या प्रार्थना कष्ट की करून मी करतो साष्टांग नमन पाप ताप दैन्य माझे निवार लवलाई तू गाय मी वासरू तू माय मी लेकरू माझी विषय नको ठरू कठोरता मानसी तू मलेर चंदन मी काटेरी झुडू बजान तू पवित्र बोध जीवन मी महापातकी तुझे दर्शन होण्या दुर्बुद्धी घाण माझे ठाय राहिलं तसेच गुरा चंदन तुझला कोण म्हणे कस्तुरीच्या सहवासे मृतिका मोल पावत असे पुष्पासंगे घडत असे वासुत्रा मस्तकी थोरांची जे ज्या ज्या गोष्टी ग्रहण करते त्या त्या वस्तू पावे ते महत्वाचा कारणे बस्व कोपी नंदीचा शिवे केला संग्रसाच्या म्हणून त्या वस्तूचा गौरव होत चौकडे गोपरंजनासाठी वृंदावनी म्हणून काला खेळला जगजटी तोही मान्य झाला बुधा तैसा मी तो दुराचारी पर्याय तुमच्याबरोबर म्हणून विचारांतरी याचा करा हो गुरु आहे ऐक वा पारमार्थिक ज्या ज्या वस्तूस माने सुख माझे मनी निश्चय त्या पुण्य गुरु आपल्या कृपेने ऐसे करा मनाला यावर गोड केला सागरा शारदोपन नसे भीती सागरा गोड करण्याची शक्ती आपणामध्ये साची म्हणून दास गुणांची याचनाही पुरी कर कमीपणा जो माझा तो अवघत तुझा सिद्धांत तू आहेस राजा कमीपणा बरवा तुझशी आता कशास तो बोल फार तुझं माझा आधार शिशु मातेच्या कडेवर असल्या निर्भय सहज असो या स्तोत्राची जे जे वाचलेले प्रेमेसी त्यांच्या कामनेसी तुम्ही पुरवा महाराज या स्तोत्राचा पुलावर हाची असून निरंतर पठण त्या करते ताप दूर हो
भावार्थ संवासाने सुचिरभूत होऊन नित्य स्तोत्र कराय पठण शुद्ध भाव ठेवून आपल्या मानसी हे अशक्य असले तरी प्रत्येक गुरुवारी सद्गुरुमूर्ती अंतरी आणून पाठ करावा, तेही अशक्य असल्याचं प्रत्येक एकादशीचं वाचणे स्तोत्राचं कौतुक त्यांचे भाव स्तोत्रपाठका उत्तम गती अंती लेल गुरुमूर्ती ऐक वासना सतोवती यांच्या पुनःश्रुती या स्तोत्राच्या पारायणे मंद बुद्धील होतील शहाणे कोणा आयुष्य असल्याने तो होय शतायू धनहीनता असल्यापदरी कुबेर येऊन राबील घरी हे स्तोत्र वाचले सत्य त्रिवाचा संतहीन संतान होईल स्तोत्र केल्या पठन स्तोत्र पाठकाचे संपूर्ण रोग जातील दिगंतरा भय चिंता निवेला मानता वाढेला अविनाशी ब्रह्मकळे नित्य स्तोत्राच्या पारायण धराबोध स्तोत्राविषयी विश्वास आपल्या मनासी तर्क वितर्काने कोगल जागामुळे देऊ नका शिडी क्षेत्राची वारे करा पाय बाबांची चित्तरा जो अनाथांचा सोयरा भक्त कामा करतो त्यांच्या प्रेरणे करून हे स्तोत्र केले लेखन माझं पामा राहतो नैसी रचना होय कसे शके 48 भाद्रपद शुद्ध पक्षात तिथी गणेश चतुर्थ सत्य सोमवार द्वितीय प्रहरी श्री साईनाथ स्तवन म्हणजे पूर्ण झाली महेश्वरी पुणे गणपतीच्या तिरी श्री अहिल्यास सान्निध्य महेश्वर क्षेत्रबले स्तोत्र ते पूर्ण झाले प्रत्येक शब्दासेवेला श्री साईनाथ शिरोमणी लेखक शिष्य दामोदर यास झाला साचार दास गोनू मी किंकर अवघे संत महंताचा स्वस्ती श्री साईनाथ स्तवन मंजिरी तारक भाऊ सागरी हेच विनंती आणण्यात दासगुणू श्री पांडुरंगा श्री हरिहरपण वस्तू शुभम भवतो पुंडलिकवरदे हरी विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री सद्गुरु साईनाथ अर्पणमस्तु शुभम भवतु।